शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार मित्रांनो, पावसाबद्दल आपल्याला एक चांगली बातमी खुशखबर आहे. कारण या ठिकाणी जो व्हिडिओ आता बनवण्यात येत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला पावसाची स्थिती कधी सुरू होणार आहे, मान्सूनची तारीख कधी आहे याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की एल निनो आलेला आहे आणि त्यामुळे पावसावरती परिणाम होणार आहे, पाऊस कमी पडणार आहे. तर आपल्याला तसं घाबरवण्याचं कुठलंही कारण नाहीये, कारण पाऊस जो आहे तो वेळेवरती येणार आहे आणि चांगला समाधानकारक पावसाची शक्यता सुद्धा या ठिकाणी आपल्याला वर्तवली जाऊ शकते. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की जे पावसाला पोषक वातावरण जे आहे ते तयार होत आहे. साधारणतः आपल्याला जे चक्रकार परिस्थिती आहे ती साधारणतः 11 तारीख ते 15 तारीखच्या दरम्यान मे महिन्याच्या तुम्हाला बघायला मिळू शकते. आणि त्यानंतर जो मान्सून आहे अंदमान निकोबार मध्ये आपल्याला कमीत कमी आपल्याला 25 ते 26 मे पर्यंत नक्कीच त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला केरळच्या काही भागात आपल्याला पावसाचं प्रमाण सुद्धा बघायला मिळू शकतं. आता आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की आता 26 तारीख 27 तारखेला पावसाची स्थिती कशी आहे आणि त्यानंतर पुढचे आपण 10 तारखेपर्यंत पावसाची स्थिती बघणार आहोत. 10 मे पर्यंत पावसाची स्थिती कशी असणार आहे, कोणकोणत्या भागात पावसाची स्थिती होणार आहे, अचानक आपल्याला अवकाळी पाऊस पुन्हा मान्सून पूर्व पाऊस येणार आहे का याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि 30 तारखेनंतर थोडासा बदल या वातावरणामध्ये होणार आहे आणि ह्या 30 तारखेनंतरचा जो बदल आहे त्याचा मुख्य परिणाम महाराष्ट्रावरती काय होणार आहेत याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे कुठलाही भाग आपण स्किप करायचा नाहीये, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला अति अभ्यासपूर्वक आणि महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका. आपण एकच काम करायचं आहे, आपण हा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्याला बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. म्हणजे जर वातावरणामध्ये काही बदल झाला अचानक तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळवलं जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले की नाही बघून घ्या आणि आपल्या मित्र परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपण सुरुवात करत आहोत व्हिडिओसाठी. तर आता सुरुवातीला आपण एक शॉर्टकट आढावा 26 आणि 27 तारखेला घेऊ की 26 आणि 27 तारखेला 2 दिवस पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 30 तारखेनंतर वातावरणामध्ये बदल होणार आहे, ती सुद्धा अपडेट आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आता या ठिकाणी आपण 26 तारखेचा जो अंदाज आहे त्यामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या काही भागांमध्ये हलका पाऊस आहे. त्यामध्ये शंकपाराचा भाग आहे, कोल्हापूरच्या काही भागांमध्ये रायपट्टणम, पोरळा, सांगारोलचा काही भाग, बेलेकर आहे, शंकपारा आहे, देवरुखचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे पावसाची शक्यता. तसंच गगनबावडा आहे, तसेच राधानगरी, पोंडा, कणकवलीचा काही भाग आहे, गारगोटी आहे, दिग्राला आहे. इथे पावसाची शक्यता 26 तारखेला वर्तवली जाणार आहे. आणि बाकी इतरत्र भागामध्ये हलके ढगाळ वातावरण बघायला मिळू शकतात, परंतु गरमीचं वातावरण तुफान असणार आहे. कारण वातावरणामध्ये हा बदल आहे. 40, 41, 42, 43, 44, 45 डिग्री प्लस तापमान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. अगदी जबरदस्त तापमान आहे 26 तारखेच्या अंदाजामध्ये. या आधी पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता या ठिकाणी आपण शॉर्टकट आढावा म्हणून 27 तारखेचा पण लवकर आपण आढावा घेऊन टाकू आणि पुढच्या अंदाजाला आपण सुरुवात करू. आता 26 तारखेचा अंदाज तुम्ही बघितला की 27 तारखेच्या अंदाजामध्ये सकाळपासूनच महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ढगाळ वातावरणाची शक्यता बघायला मिळणार आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की वातावरणामध्ये ढगाळ वातावरण जे आहे ते सिंधुदुर्ग, तसेच कोल्हापूर, सांगलीच्या काही भागात आणि रत्नागिरीच्या काही भागात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. आणि सगळीकडे गरमीचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि खास करून अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र, लो प्रेशर एरिया इथे आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे काहीसा परिणाम महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. खूप गरमीचं वातावरण आणि पावसाचं वातावरण. पाऊस जो आहे तो 27 तारखेला फक्त सिंधुदुर्ग आणि सांगलीच्या काही भागांमध्ये तुरळक होण्याची शक्यता आहे, बाकी भागांमध्ये पावसाची शक्यता नाही. आता थोडासा बदल आता या ठिकाणी होत आहे, तो बदल आपण बघणार आहोत की कोणकोणत्या भागामध्ये या बदलाचा परिणाम होणार आहे.
आता 30 तारखेनंतरचा हा जो बदल आपण बघत आहात त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे काय परिणाम महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आता या ठिकाणी बघू शकतो की हिंद महासागरामध्ये तीव्र कमी दाब तयार होत आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार जवळ सुद्धा याचा मुख्य परिणाम होत आहे. म्हणून या महाराष्ट्रामध्ये याचा मुख्य परिणाम काय जाणवणार आहे, तर आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये याचा मुख्य परिणाम म्हणजे 30 तारखेपासून जो बदल होत आहे त्या बदलामध्ये आपल्याला मुंबईकडून अरबी समुद्राकडून आपल्याला वारे वाहणार आहे. त्याचा परिणाम त्याचा जो स्पीड असणार आहे ते आपल्याला 30-35 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे स्पीड असू शकतो. आणि जास्तीत जास्त वारे कुठे असणार आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो की पालघर आहे, इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, मुंबई, पुणे, तसंच या ठिकाणी अहिल्यानगरचा भाग आहे, नाशिक आहे. या ठिकाणी जोरदार वारे वाहताना बघायला मिळणार आहे. 30 तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि जास्तीत जास्त हे 11 तारखेपर्यंत सुद्धा वादळी वारे आहे. काही भागांमध्ये याची तीव्रता आणखी वाढण्याचे इशारा सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि हे जे वारे आहे हे आपल्याला झटक्याचे वारे सुद्धा बघायला मिळू शकतात. मालेगाव तसेच धुळ्याच्या काही भागात, जळगावच्या काही भागात याचा मुख्य परिणाम बघायला मिळणार आहे. अहिल्यानगर मध्ये सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतो. अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी, रायपूरच्या काही भागात सुद्धा याचा मुख्य परिणाम बघायला मिळू शकतो. आणि पुढे आणखी मोठा बदल जर बघितला तर अचानक प्रमाणे मोठमोठे कमी दाबाचे क्षेत्र सुद्धा आपल्याला अचानक बघायला मिळणार आहे. आणि 4 ते 5 तारखेनंतर पुन्हा एकदा आपल्याला अरबी समुद्रामध्ये खूप मोठं कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे जे पावसाला पूरक वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. म्हणजे पाहिजे तसे वातावरण जे आहे ते आपल्याला पूरक या ठिकाणी बघायला मिळत आहे. म्हणजे येणारा जो पाऊस जो आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो आपल्याला नक्कीच चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. आता यामुळे हे जे वातावरण आहे पोषक वातावरण आहे त्यामुळे आपल्याला अंदमान निकोबारच्या काही भागांमध्ये 25-26 तारखेच्या आसपास आपल्याला तिथे पाऊस मान्सून दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि राहिलं ते चक्रीवादळाचा परिणाम, तर चक्रीवादळाचा परिणाम आपल्याला 11, 12, 13 ते 15 मे पर्यंत हा अंदाजाची बातमी सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे आपण ह्या व्हिडिओ चॅनलला अपडेट राहा, म्हणजे नवीन अपडेट जर आली तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर कळवण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि 10 तारखेपर्यंत आपल्याला हाच परिणाम असणार आहे. बऱ्याचशा भागात कमी दाबाचे क्षेत्र, पावसाचं प्रमाण नसणार आहे. पाऊस कसा आहे की ढगाळ वातावरण असणार आहे, खूप गरमीचं वातावरण होणार आहे, परंतु पावसाचं प्रमाण या ठिकाणी नाही. परंतु अचानक जर काही मान्सून पूर्व पावसाची अपडेट आली तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तातडीनं सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बंगालच्या उपसागरात सुद्धा बरंच या ठिकाणी लो प्रेशर एरिया तयार झालेला बघायला मिळत आहे आणि अरबी समुद्रात सुद्धा याचा मुख्य परिणाम बघायला मिळत आहे. म्हणजेच या पोषक वातावरणामुळे मान्सून नक्कीच जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळू शकतो. आणखी जर काही अपडेट आली तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न असेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.